दरम्यान याच सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात नागरिकांनी आता शिरूर बंदची हाक दिली आहे। तर खोक्याच्या बोक्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी या नागरिकांनी केली आहे। त्याच्या सहकार्यानं शिरूर तालुक्यातील 22 गावातील बापलेकांना मारहाण केली, त्यांना फ्रॅक्चर केले। मात्र अद्यापही तो फरार आहे आणि शिरूर तालुक्यातील नागरिकांनी आज बैठक घेतली आणि उद्या जे आहे ते शिरूर बंदचं आवाहन केले। आपल्यासोबत ते नागरिक आहेत, नेमकी त्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली, काय नाव आहे, उद्या कशा स्वरूपाचा बंद असणार आहे? 22 गावचे रहिवासी दिलीप ढाकणे व त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांनी यांच्या रानामध्ये सतीश उर्फ खोक्या यांनी हरणाकरता जाळं लावलं, त्याच्यात एक हरिण गुतलं। ते हरिण गुतल्यानंतर ते ढाकणे कुटुंब सोडण्यासाठी तिथे गेलं आणि व्हिडिओ केला म्हणून त्या ढाकणे कुटुंबाला त्याला 8 दात पाडले, त्याच्यात लोखंडी रॉडनी तोंडाने हाणलं व फासोया मोडल्या व त्याच्या मुलाचा 3 जाग्या पाय मोडून तुकडे तुकडे केले, मारहाण केली। आज बैठकीत काय ठरलं? आज बैठकीत उद्या मोर्चा काढणार आहेत। आम्ही आरोपीला पोलीस अटक करीत नाहीत, काय अडचणी ती पोलिसाला, या कारणामुळे आम्ही उद्या मोर्चा काढणार आहेत आणि खोक्या आणि खोक्याची आका या दुई गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सरकारने यांना मोक्यासारख्या गुन्ह्यात गुंतून ही यांची दहशत बंद केली पाहिजे। कारण की सर्वसामान्य जनतेला जगणं मुश्किल झालेलं आहे या आकामुळे आणि बोक्यामुळे। कारण की याचा बोका हा आष्टीचा आहे ना, खोट्या केशी करतो, कार्यकर्ते मतदान नाही केलं तरी केशी करतो किंवा असं काही केलं तर फोन करतो, माझ्या विरोधात कुणी तक्रार करू नका। आता हेच प्रकरण त्या बोक्यानी किमान 10-12 दिवस दाबून धरलं होतं, मध्यंतरी करून 20 लाख रुपयाच्या अशी आम्हाला ऐकायला येते की हे मिटून टाकलं होतं। त्या कुटुंबाला ब्लॅकमेल करीत होते, तुला मारू, तुला तोडू, नाही तर तू केस करू नको, असं करून त्याला भीत केलं होतं त्या बोक्यानी। याच्यात हा सुरेश देशमुख मोरक्या आहे, याने हरणाच्या शिकारी कितीतरी केलेल्या आहेत, हरण, मोर